चला आपण नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करूया. आता आपण या सेशनमध्ये टॉप 10 सिलॉगिझम, टॉप 10 इनइक्विलिटीज कशासाठी, तर ग्रामीण बँक, रिजनल रुरल बँकच्या असिस्टंट पोस्टच्या प्रिलिम्स एक्झाम्स. ओके, आता आपण पहिले सिलॉग पासून चालू करणार. सिलॉगचं पहिलं स्टेटमेंट मी देतो, तुम्ही पटापट नोट करून घ्यायचं माझ्यासोबत नोट्समध्ये, स्टेटमेंट आणि कंक्लुजन. आता पहिले स्टेटमेंट्स घ्या. फर्स्ट, सम चॅम्पियन्स आर रँकर्स. सम चॅम्पियन्स आर रँकर्स. त्यानंतर सम रँकर्स आर स्कॉलर्स. सम रँकर्स आर स्कॉलर्स. त्यानंतर सम स्कॉलर्स आर इंटेलिजंट. सम स्कॉलर्स आर इंटेलिजंट. ओके, त्याच्यानंतर कंक्लुजनच्या स्टेटमेंट्स लगेच नोट करून घ्यायचे आहे माझ्यासोबतच. सम रँकर्स आर इंटेलिजंट. सम रँकर्स आर इंटेलिजंट. आणि सेकंड आहे सम स्कॉलर्स आर चॅम्पियन्स. सम स्कॉलर्स आर चॅम्पियन्स. ओके, तर आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा आहे पटकन. आता इथे काय दिसतंय आपल्याला, सम चॅम्पियन्स आर रँकर्स, पटकन ड्रॉ करायचं. सम चॅम्पियन्स आर रँकर्स. ओके, सम रँकर्स आर स्कॉलर, हा रँकर्स आहे. सम रँकर्स आर स्कॉलर्स. ओके, सम स्कॉलर्स आर इंटेलिजंट. सम स्कॉलर आर इंटेलिजंट. ओके, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, RRB क्लर्क मेन्सच्या प्रिलिम्सच्या लेवलचा आहे. ओके, तर सम आर इंटेलिजंट. ओके, सम रँकर्स आर इंटेलिजंट डायरेक्ट दिसतंय का आपल्याला, नाही, तर पहिलं नाही. सम स्कॉलर आर चॅम्पियन्स. सम स्कॉलर आर चॅम्पियन्स डायरेक्ट दिसतंय, नाही. याचा आन्सर काय येणार मग, याचा आन्सर येणार नाहीदर नो. ओके, गॉट इट. चलो पटकन नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करूया आपण फास्ट. येस, नेक्स्ट क्वेश्चनचे स्टेटमेंट्स घ्यायचे आहे. सम ट्यूजडे इज वेनसडे. सम ट्यूजडे इज वेनसडे. त्यानंतर सम संडे इज वेनसडे. हे झाले स्टेटमेंट्स. मी कंक्लुजन लगेच लिहिणार. कंक्लुजन स्टेटमेंट्स, सम ऑल फ्रायडे इज संडे. इथे थर्ड पण दिलेलं आहे, ऑल फ्रायडे इज संडे. ओके, येस. आता कंक्लुजनचे दोन स्टेटमेंट्स लिहून घ्यायचे. सम संडे आर फ्रायडे. आणि त्यानंतर सम फ्रायडे आर नॉट वेनसडे. हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपण पटकन सॉल्व्ह करून घ्यायचा. आता हा क्वेश्चन काय म्हणतोय, सम ट्यूजडे आर वेनसडे. हा ट्यूजडे, सम ट्यूजडे आर वेनसडे, राईट. सम संडे इज वेनसडे. सम संडे इज वेनसडे. ऑल फ्रायडे इज संडे. ऑल फ्रायडे इज संडे. आता इथे काय म्हणतात, सम संडे आर फ्रायडे. सम संडे आर फ्रायडे, करेक्ट. सम फ्रायडे आर नॉट वेनसडे. आता वेनसडे आणि फ्रायडे मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे का, नाही, तर आपल्याला इथे काहीही म्हणता येणार नाही. तर याचा आन्सर आहे ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. ओके, आता पटकन आपण नेक्स्ट याला जाणार. नेक्स्ट क्वेश्चन सायमल्टेनियसली. नेक्स्ट क्वेश्चन, सम ओप्पो आर विवो. सम ओप्पो आर विवो. त्यानंतर सम विवो आर आयपॉड. ऑल आयपॉड आर ऍपल. स्टेटमेंट्स. ओके, कंक्लुजन काय म्हणतंय, सम आयपॉड आर ओप्पो. सम विवो आर ऍपल. हा क्वेश्चन तुम्ही पण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत असाल आणि मी पण करतो, बघूया आपण. ओके, काय होतं.
आता सम ओप्पो आर विवो, ओप्पो आर विवो, सम विवो आर आयपॅड, सम विवो आर आयपॅड, ऑल iPod are Apple, all iPod are Apple. ओके, सम iPod are Oppo, सम iPod are Oppo, डायरेक्ट रिलेशन आहे का? नाही. सम विवो आर ऍपल, सम विवो आर ऍपल होईल कारण सम विवो आर आयपॉड, त्यामुळे हा पार्ट जो आहे हा ऍपलचा होणार, राईट. तर मग सम विवो आर ऍपल एक्झॅक्टली टू, तर याचा आन्सर आहे कंक्लुजन टू फॉलो. सेम ह्याच लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झामिनेशन मध्ये सॉल्व्ह करायचे आहे. हे 5 to 6 क्वेश्चन्स राहणार, विदिन 2 to 3 मिनिट्स मध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑल सॅमसंग आर रिअलमी, नोट करायचे, ऑल सॅमसंग आर रिअलमी. त्यानंतर सम रिअलमी आर नोकिया, त्यानंतर ऑल नोकिया आर ओप्पो, conclusions, some Oppo or Realme, some Nokia or Samsung. आता कसं आहे, मी जाणून बुजून हे सिंपल घेतले आहे का, कारण जेणेकरून या मोबाईलच्या कंपनीज हे वी आर वेल नोन, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि या रिगार्डिंग आपण सिलॉग सॉल्व्ह केलं तर ते अजून आपल्याला लवकर लक्षात येईल. त्यासाठी मी असे क्वेश्चन्स म्हणजे असे हे, आता हे टर्म्स आहे, हे टर्म्स काही असू शकतात एक्झाम मध्ये, पण सम, ऑल, सम नॉट, ऑल नॉट, ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहे या सेम असणार. ओके, आता इथे आपण सॉल्व्ह करायचं, ऑल सॅमसंग आल रिअलमी. आता ऑल सॅमसंग आल रिअलमी, ओके, सम रिअलमी, सॉरी चुकलं माझं, ऑल सॅमसंग आर रिअलमी, ओके, सम रिअलमी आर नोकिया, ओके, ऑल नोकिया आर ओप्पो. ओके, मग आता आपल्याला बघायचं आहे सम ओप्पो आर रिअलमी, सम ओप्पो आर रिअलमी हा पार्ट आहे का? येस, ऍब्सोल्युटली ट्रू. सम नोकिया आर सॅमसंग, सम नोकिया आर सॅमसंग हे म्हणू शकतो का आपण? नाही. डायरेक्ट रिलेशन आहे का? नो डायरेक्ट रिलेशन, देअरफॉर ओनली वन फॉलोज. ओके, नोट डाऊन केलंय, रफ करू. ओके, ग्रेट. चला, फिफ्थ क्वेश्चन फास्ट घ्यायचा आहे, एकदम पटकन माझ्यासोबत. ऑल फ्लॅट आर शॉर्ट, ऑल फ्लॅट आर शॉर्ट. त्यानंतर घ्यायचं आहे ऑल शॉर्ट आर लॉंग, ऑल शॉर्ट आर लॉंग. आणि त्यानंतर घ्यायचं आहे ऑल लॉंग आर स्मॉल, ऑल लॉंग आर स्मॉल. हे काय झाले? हे झाले स्टेटमेंट्स. आता कंक्लुजन्स. कंक्लुजन मध्ये काय म्हणतंय की ऑल शॉर्ट आर स्मॉल, ऑल शॉर्ट आर स्मॉल. त्यानंतर सम स्मॉल आर फ्लॅट, सम स्मॉल आर फ्लॅट. आता बघा, आपण काय करत होतो या मागच्या क्वेश्चन्स मध्ये की आपण या फर्स्ट लेटर वरून डायग्राम मध्ये ड्रॉ करत होतो, पण यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होण्यासाठी त्यांनी शॉर्ट शॉर्ट, शॉर्ट स्मॉल, म्हणजे स्टार्टिंग विथ एस इनिशियलचे हे दोन दोन आपल्याला दिले. त्यामुळे आता आपल्याला डायग्राम मध्ये पूर्ण नावं मेन्शन करायला लागतील. ऑल फ्लॅट आर शॉर्ट. आता ऑल फ्लॅट आर शॉर्ट, ओके, असं पूर्ण मेन्शन करा तुम्ही, 1 सेकंद जास्त लागतो. ऑल शॉर्ट आर लॉंग, अगेन ऑल शॉर्ट आर लॉंग, ऑल लॉंग आर स्मॉल, अगेन मोठा घ्यायचा, ऑल लॉंग आर स्मॉल. आता इथे घ्यायचं ऑल शॉर्ट आर स्मॉल, ऑल शॉर्ट आर स्मॉल, ऍब्सोल्युटली करेक्ट. ऑल स्मॉल आर फ्लॅट, ऑल स्मॉल आर फ्लॅट हे आहे का बरोबर? नाही.
पण जर इथे ऑल फ्लॅट आर स्मॉल म्हटलं असतं तर दॅट वुड बी डेफिनेटली ट्रू, कारण हा फ्लॅट जो आहे हा पूर्णपणे स्मॉलचा पोर्शन आहे, पण सम स्मॉल हा फ्लॅटचा पोर्शन आहे. ओके, गॉट इट? करू दिस? येस, ग्रेट, दॅट्स ग्रेट. सेम ह्याच लेवलचे क्वेश्चन येणार आहेत, काही खूप मोठं रॉकेट सायन्स वगैरे विचारणार नाही आहेत आपल्याला. ओके, त्यासाठी ह्याच क्वेश्चन्सचे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. येस, आता नेक्स्ट घ्या 6 नंबरचा क्वेश्चन. स्टेटमेंट नोट डाऊन करतो. स्टेटमेंट आहे ऑल मॉनिटर आर कीबोर्ड. ऑल मॉनिटर आर कीबोर्ड. सेकंड स्टेटमेंट ऑल कीबोर्ड आर माउस. आणि थर्ड स्टेटमेंट ऑल माउस आर सीपीयू. Conclusion, all monitor are CPU. Second conclusion, some CPU is keyboard. ओके, हा आपला स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चन आणि कंक्लुजन आहे. आता आपण सॉल्व करू. ऑल मॉनिटर आर कीबोर्ड, इथे मॉनिटर घेतला, ऑल मॉनिटर आर कीबोर्ड. ओके, ऑल कीबोर्ड आर माउस. अगेन ऑल कीबोर्ड आर mouse. Again, all mouse are CPU. All monitor are CPU. All monitor are CPU. Correct. Some CPU is key. आता इथे कॉन्ट्रास्ट क्वेश्चन आहे लास्टच्या याच्यापेक्षा. इथे काय विचारलंय? सम CPU इज की. काही पार्ट सीपीयूचा की मध्ये दिसतोय का आपल्याला? येस, एक्झॅक्टली. हा जो पूर्ण पार्ट आहे हा आपल्याला की मध्ये दिसतोय, राईट? तर त्याच्यामुळे एक्झॅक्टली 2. तर याचा आन्सर आहे कंक्लुजन 1 अँड कंक्लुजन 2 बोथ फॉलोज. ओके, कम आता आपण 7th क्वेश्चनला जाणार आहोत. लेट्स सी 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चन, सम लॅन्स आर क्लिप्स. स्टेटमेंट्स 7th क्वेश्चन चे. सम लॅन्स आर क्लिप्स. त्यानंतर सम क्लिप्स आर रोड्स. Some clips are roads. Third, no road is bold. No road is bold. Conclusion, some board are not road. Some not आला इथे. Some road are not board. Second, some lane are definitely road. Some lane are definitely road. आता हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. चलो फास्ट. सम लॅम्प आर क्लिप. सम लॅम्प आर क्लिप. सम क्लिप आर रोड. सम क्लिप आर रोड. नो रोड इज बोर्ड. नो रोड इज बोर्ड. ओके, सम रोड आर नॉट बोर्ड. आता नो रोड इज बोर्ड सांगितल्यावर सम रोड आर नॉट बोर्ड इज डेफिनेटली ट्रू. सम लँड आर डेफिनेटली रोड. आता सम लँड आर डेफिनेटली रोड डायरेक्ट रिलेशन आहे का? नाही. मग इफ डायरेक्ट रिलेशन इज नॉट देअर देन दिस स्टेटमेंट विल नॉट डेफिनेटली फॉलो. ओके, विल नॉट डेफिनेटली फॉलो. तर याचा आन्सर येईल ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. ओके, सेम ह्याच टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही 3-3, 4-4 वेळा रिपीट करून सॉल्व करून जा. याच्या बाहेर पेपरला काहीही येत नाही. सेम हीच डिफिकल्टी लेवल येते. ओके, आता आपण 8 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 8 नंबरचा क्वेश्चन स्टेटमेंट घ्या. सम बॉईज आर स्टुडंट्स. सम बॉईज आर स्टुडंट्स. त्यानंतर सम ऑल स्टुडंट आर टॅलेंटेड. ऑल स्टुडंट आर टॅलेंटेड. त्यानंतर सम गर्ल्स आर टॅलेंटेड. सम गर्ल्स आर टॅलेंटेड. ओके, हे 3 क्वेश्चन्स आहेत. हे 3 स्टेटमेंट्स आहेत. या स्टेटमेंटवर कंक्लुजन मी तुम्हाला सांगतो. कंक्लुजन घ्या.
some boys are girls. Some boys are girls. आणि सेकंड कंक्लुजन आहे some students are talented. Some students are talented. ओके, आता आपल्याला काय घ्यायचं, सम बॉईज आर स्टुडंट्स, राईट. आता सम बॉईज आर स्टुडंट्स, ऑल स्टुडंट्स आर टॅलेंटेड, सर्व सर्व स्टुडंट्स काय आहेत, टॅलेंटेड आहेत. सम गर्ल्स आर टॅलेंटेड, सम गर्ल्स आर टॅलेंटेड. सो सम बॉईज आर गर्ल्स, सम बॉईज आर गर्ल्स, या दोघांमध्ये काही हे आहे का डायरेक्ट रिलेशन? नो. सम स्टुडंट्स आर टॅलेंटेड. आता ऑल स्टुडंट्स आर टॅलेंटेड म्हणजे सम स्टुडंट्स आर ऑल्सो टॅलेंटेड. मग ऑप्शन काय येईल याचा? ओनली टू फॉलोज. ओके, आता हा पार्ट झाला आपला सिलॉगिझमचा. येस, ॲज सिलॉगिझम 4-5 क्वेश्चन्स असले की इनइक्विलिटीज पण 3 to 4 to 5 क्वेश्चन्स असणार आहे. ओके, तर आपण आता बघूया इनइक्विलिटीज मध्ये काय सॉल्व्ह करू शकतो. इनइक्विलिटीजचे पण एक 5-6 क्वेश्चन्स मी शॉर्टलिस्ट केले, ते मी पटकन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. हे तुम्ही रिवाइज करून जायचे. ओके, आता इनइक्विलिटीज, इनइक्विलिटीजचा जो हा काय टॉपिक आहे, यात फर्स्ट क्वेश्चन एकदम बेसिक क्वेश्चन घेणार. ए स्मॉलर इक्वल एन इक्वल टू जे स्मॉल एक्स ग्रेटर इक्वल एस is option 1. J greater equal A, option 2. X greater A. Okay, नंतर second question. Second question, AZ B M. A greater B, Z greater M. ओके, आता हे दोन क्वेश्चन्स आहे. आता ह्या सेम ह्याच डिफिकल्टी लेवलचा आपल्याला RRBच्या पेपरला बघायला भेटणार आहे प्रिलिम्सला. ओके, तर आता इथे J to A आपल्याला जायचंय. ओके, ट्रॅव्हल मोड्स आपल्याला पाहिजे. J to A ट्रॅव्हल करायचं आहे, उलट ट्रॅव्हल करायचं आहे, राईट. J to A ट्रॅव्हल करायला उलट ट्रॅव्हल जेव्हा करू तर सिम्बॉल्स उलटे होतील. J is greater than equal to A, पहिल्या याला मॅच होतं का? येस, डेफिनेटली ट्रू. आता X to A ट्रॅव्हल करायचं, X to A अगेन आपल्याला रिव्हर्स ट्रॅव्हल करायचं. बरोबर, रिव्हर्स ट्रॅव्हल करायला सगळे पहिले काय बघायचं की सगळे सिम्बॉल्स एका डायरेक्शन मध्ये दिसताय का आपल्याला? येस, दिसताय. तर आता X to A ट्रॅव्हल करताना X इक्वल टू J आणि हे ग्रेटर आणि ग्रेटर इक्वल असल्यावर आपल्याला ग्रेटरचा सिम्बॉल घ्यावा लागणार. तर X इज ग्रेटर देन A इज डेफिनेटली ट्रू. ओके, हे दोन एकदम डेफिनेटली ट्रू आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड A to B. A to B आपल्याला असं ट्रॅव्हल करायचं. बरोबर, A to B असं ट्रॅव्हल करताना A इज ग्रेटर आणि ग्रेटर इक्वल मध्ये ग्रेटरची साईन येणार, तर A इज ग्रेटर देन B. एक्झॅक्टली ट्रू. तसंच आपल्याला Z to M ट्रॅव्हल करायचंय. ओके, तर Z to M ट्रॅव्हल करताना इथे हा सिम्बॉल, इथे हा सिम्बॉल, झाली गडबड. Z to M आपल्याला ट्रॅव्हल करता येईल का? नाही येणार. का? कारण जेव्हा ग्रेटर इक्वल आणि स्मॉलर इक्वल हे दोन येतात तेव्हा आपण त्यांच्या थ्रू ट्रॅव्हल करू शकतो का? नाही. तर मग अशा ठिकाणी कंक्लुजन येतच नाही. देअर इज नो कंक्लुजन. मग नो कंक्लुजनला डायरेक्ट रॉंग करायचं आणि A ग्रेटरला हे करायचं. अशा टाइपच्या इनइक्विलिटीजचे क्वेश्चन्स येणार आहेत. ओके, आता नेक्स्ट घेऊया आपण. तुम्ही सायमल्टेनियसली नोट करत चला क्वेश्चन्स, म्हणजे मग फास्ट होतं, वेळ जास्त टाइमपास होत नाही. आता थर्ड क्वेश्चन, XOZY D. Conclusions. DZ XY. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन घेऊ, QAM इक्वल टू E
greater equal S. A to S, A equal to S. असे क्वेश्चन्स आले, असे ऑप्शन्स आले का थोडंसं अलर्ट राहायचं, डायरेक्टली ऑप्शन्स मार्क नाही करायचे. आर ग्रेटर व्ही ग्रेटर इक्वल ए ग्रेटर इक्वल ओ स्मॉल यू. यू ग्रेटर व्ही आर ग्रेटर ओ. चलो मी एक ते 2 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला. तुम्ही हे सॉल्व्ह करून बघा, ऑरेल्स मी करतो, म्हणजे मी तर सायमल्टेनियसली करतोच आहे, पण तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. टायमर लावायचा. आपल्याला हे क्वेश्चन्स विदिन 10 to 15 सेकंड्स मध्ये कसे सॉल्व्ह करता येईल ॲक्युरेटली ते बघायचं आहे. आता हे बघा, ट्रॅव्हल पॅटर्नवर जायचं आपल्याला. ट्रॅव्हल पॅटर्न मेथड D to Z ला कसं जावं लागणार आहे, उलटं जावं लागणार आहे. उलटं जावं लागणार आहे तर हे दोन उलटे होणार सिम्बॉल, मग डी काय होणार, स्मॉलर होणार झेड पेक्षा. आहे इथं, येस. त्याच्यानंतर एक्स टू वाय जायचं आपल्याला. तर एक्स टू वाय सरळ मुवमेंट आहे, सरळ मुवमेंट आहे, पण मी काय सांगितलंय, when these symbols of opposite direction comes the conclusion becomes definitely false. हा जो आहे हा डेफिनेटली फॉल्स झाला. ओके, तर इथे आपल्याला फक्त 1 आलं करेक्ट. ओके, आता फोर्थ क्वेश्चनला जाऊ. फोर्थ क्वेश्चनला आपल्याला जायचं ए टू एस फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शन सेम डायरेक्शन ऑफ सिम्बॉल, सेम डायरेक्शन ऑफ सिम्बॉल. ए इज ग्रेटर और इक्वल टू एस मीन्स आयदर 1 और 2. इथे ऑप्शन काय येईल, आयदर 1 और 2. ओके, येस, आयदर ऑरचं केस हा. येस. आता फिफ्थ क्वेश्चन जाऊ. फिफ्थ क्वेश्चनला आपल्याला कुठे जायचंय, यू टू व्ही ट्रॅव्हल करायचंय. यू टू व्ही ट्रॅव्हल करताना आपण पहिले कुठे बघणार, सिम्बॉल्स कडे बघणार. आता हा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे, हे आहे सेम डायरेक्शन, बट दिस इज ऑपोजिट डायरेक्शन. यू टू व्ही जाता येईल का आपल्याला, नाही जाता येणार. आता आर टू ओ जायला आपण जाऊ शकतो, का माहिती का, कारण इथे सेम डायरेक्शन आहे. ग्रेटर सिम्बॉल पहिले आहे, ग्रेटर आल्यावर ग्रेटर इक्वल कॅन्सल होऊन ग्रेटर हे जातो. तर याच्यात 3 चा येणार ओनली 1 फॉलोज, 4 च येणार आयदर 1 और 2 फॉलो, आणि 5th चा येणार ओनली 2 फॉलोज. ओके, हे 5 क्वेश्चन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा तुम्ही रिवाइज करून जा, आणि नक्की आवडला असेल सेशन तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.